नमस्कार. तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं मी सुमित देशमुख स्वागत करतो. सध्या राज्यभरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असू तर आपापल्या आरक्षणासाठी आणि आपापल्या मागण्यांसाठी प्रत्येक समाज हा रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण या अगोदर जी महिला अर्थात महिला म्हणा किंवा पुरुष याच्यामधून असलेलं तृतीयपंथी यातील निकिता जी आहे ही स्वतःच्या हक्कासाठी गेल्या 2 वर्षांपासून शासन दरबारी आपला लढा देत आहेत. आपल्यासोबत निकिता जुडलेली आहे. निकिताचं शिक्षण BA ग्रॅज्युएट झालं असून ती सरकारी नोकरीसाठी ही लढा देत असल्याचं आपण गेल्या 2 वर्षापासून प्रसारमाध्यमातून पाहत आहोत. आपल्यासोबत आज निकिता जुडलेली आहे आणि आपण निकिताशी थेट संवाद साधूया. निकिता, तुझं तरुण भारत लाईव्हमध्ये पहिल्यांदा स्वागत. नमस्कार. पहिली महिला आहेस तू की जी पोलीस भरतीसाठी या ठिकाणी उभी राहिलेली होती, बरोबर आहे? yes. आणि पुण्यामधून तू भरती पण केलेली आहे. नेमका तो प्रवास तुझा कसा होता? ॲक्च्युली पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 जेव्हा फॉर्म आले तर त्यावेळेस मला असं वाटलं की मीही तो फॉर्म भरला पाहिजे. कारण की पोलीस मित्र संघटनेत मागच्या 5 वर्षापासून मी चांगल्या प्रकारे काम करत होते आणि मला पोलीस डिपार्टमेंट मला म्हणत होतं की मॅडम तुमच्यासारखी धाडसी व्यक्ती तर पोलीसमध्ये असेल तर छान होईल. आणि मग मलाही वाटलं कुठंतरी की हां, हे होऊ शकतं, का नाही होऊ शकत. आणि जे क्वालिफिकेशन किंवा ज्या कागदोपत्री ज्या अटी आहेत पोलीस भरतीसाठी त्याची सगळी पूर्तता माझ्याकडे होती. मग असं असताना मी जेव्हा पोलीस भरतीचा फॉर्म फिलअप करायला गेले त्यावेळेस तिथे फक्त स्त्री आणि पुरुष कॉलम अवेलेबल होता. मग अशा परिस्थितीमध्ये मी DG ऑफिसला फोन केला मुंबईला की सर मी ट्रान्स फिमेल आहे. ट्रान्समध्ये 2 जेंडर आहेत ॲक्च्युली. लोक फक्त ट्रान्स म्हणतात किंवा तृतीयपंथी म्हणतात, पण तुम्हाला कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी पुरुष असे 2 गट पडतात. अच्छा. मेल टू फिमेल ट्रान्झॅक्शन म्हणजे तृतीयपंथी पुरुष आणि फिमेल टू मेल म्हणजे तृतीयपंथी पुरुष आणि मेल टू फिमेल तृतीयपंथी महिला असं ते आहे. तर मग ते म्हणाले की तिथे फक्त फिमेल आणि मेलच असल्यामुळे मी DG ऑफिसला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की सर मी ट्रान्स फिमेल आहे आणि मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, तर मी फिमेलमध्ये भरू का? त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही महिलांमधून फॉर्म भरू शकत नाहीत. मग हे तर कारण नाही ना मी पोलीस न होण्याचं. मला वाटलं जेंडर हे कसं कारण असू शकतं. मग नाही म्हटल्यानंतर मला माहीत होतं की ही लढाई इथून सुरू होणार आहे आणि हे मला हेच उत्तर देणार आहे कारण की ते त्यांच्या हातात तेवढंच आहे. पण मग तिथून मी मॅट कोर्टला गेले. मॅट कोर्टात जेव्हा निकाल लागला मॅट कोर्टचा तर त्यावेळेस मृदुला भाटकर मॅडमनी तो निकाल दिला. माननीय न्यायमूर्ती मृदुला भाटकर मॅडम. आणि त्यांनी असं सांगितलं की तृतीयपंथीचे उत्सुक आहेत, त्यांच्याकडे जर कागदोपत्री आणि शैक्षणिक सगळ्या अटींची पूर्तता होत आहे तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि या निर्णयाला मॅटच्या गव्हर्नमेंटने हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं, ज्यामध्ये म्हणलं गेलं होतं की ट्रान्सजेंडर इज नॉट कॅपेबल फॉर पोलीस रिक्रुटमेंट. मग त्यावेळी असं म्हणणं होतं माझं की बाबा आम्ही कॅपेबल नाही आहोत हे परीक्षेच्या आधीच कसं तुम्हाला कळालं? ॲटलिस्ट तुम्ही कॉलम देऊन आमचे एक्झाम्स घ्यायला पाहिजेत आणि त्यानंतर ते ठरेल. मग हायकोर्टनी पॉझिटिव्ह निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कॉलम दिला. पण ज्या वेळेस कॉलम दिला त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे काम होतं की या लोकांना आपण कुठे टाकायचं आहे की महिलांच्या इतक्या जागा, पुरुषांच्या ह्या इतक्या जागा कास्ट वाईज. तर ह्या आम्ही पण कास्टमध्येच होत ना, आम्ही काय आकाशातून पडलेले नाहीत. कोणत्या तरी स्त्री पुरुषच आमच्या वडिलांनी जन्म दिलेला आणि त्यांची काहीतरी कास्ट आहे जी आमची आहे. बरोबर. तर कास्ट वाईज यांना कुठे कुठे टाकायचं आहे ह्याचा विचार केला नाही. कारण की सरकारने किंवा जी समिती असेल त्या लोकांनी अगदी अरुंद नॅरो पद्धतीने असा विचार केला असावा, अरे 3च महिन्याचा काळ राहिला आहे, म्हणजे 3च महिन्यात पुढच्या 2-3 महिन्यात भरती होणार आहे. डेट डिक्लेअर नव्हती. 2-3 महिन्यात भरती होणार आहे आणि 2-3 महिन्यात हे काय पासआउटच होणार नाही, तर कशाला आपण ती काळजी करायची, यांना कुठे टाकायचं आहे हा त्यांनी विचार केला असेल. पण त्यांना माहिती नाही की आम्ही कोणत्या ताकदीने तयारी करत होतो. आणि ग्राउंडचे हायकोर्टने निर्देश दिले होते की फेब्रुवारीपर्यंत ग्राउंडचे तुम्ही यांना नियम ठरवून द्या. बरोबर. की तुम्हाला किती धावायचं आहे, किती पळायचं आहे, किती वेळात काळात गोळा किती फेकायचा आहे, कोणता फेकायचा आहे. तर त्यावेळी जी समिती गठीत केली होती त्या समितीने काहीच काम केलेलं नाही. मुलींचे उचलून नियम चिटकावले गेले. खरं म्हणजे कर्नाटकनी जे नियम बनवले आहे ट्रान्स लोकांसाठी यामध्ये ऑपरेटेड नॉन ऑपरेटेड 2 प्रकार येतात. बरोबर. फक्त साडी घालणारी ट्रान्स आणि जी प्रॉपर ऑपरेटेड ट्रान्स आहे यांच्या एनर्जीमधला खूप जास्त फरक असतो. आणि मग त्या फरकाला विचार करून त्या फरकाचा स्टडी करून त्या समितीने काहीच केलं नाही. तरीही आम्हाला जे कॉलम भेटला होता त्यातच आम्ही धन्य मानत होतो की बाबा ठीक आहे बाबा तुम्ही ज्या द्याल त्यात आम्ही करू.
आणि मग अशा परिस्थितीमध्ये 3 महिन्याच्या काळात आम्हाला यांनी असं पझल केलं आमचं. 15 मार्चला GR आला आमच्या नियमावलीचा आणि 16ला ग्राउंड घेण्यात आलं. अच्छा, म्हणजे आम्हाला चान्स त्यावर बोलण्याचा चान्सच नाही. म्हणजे मी उद्या आता ग्राउंडला जाऊ का, उद्या मी कोर्टात जाऊ का, मी वकिलांशी बोलू, हा वेळ नाही दिला गेला पहिली गोष्ट. तरी आम्ही शांततेत. आणि बाकीच्या मुलांचं कसं असतं 15 दिवस अगोदर हॉल तिकीट येतं, मग ते मेंटली प्रिपेअर होतात की आता 15 दिवसांनी मला ग्राउंड करायचं आहे, मी त्या अनुषंगाने तयारी करेल, उद्या मी इतकं धावेल, परवा मी तितकं धावेल. आमचं असं काहीच नाही, ना हॉल तिकीट ना काही. मला फोन आला उद्या तुमचा ग्राउंड आहे. आणि मी तर एकदम, मला प्रचंड मानसिक ताण आला, कारण की कधीच पोलीस भरती दिलेली नाही. त्यात एवढे सगळ्या आर्थिक अडचणींना मेंटली प्रेशर, माझं सगळ्या गोष्टी करून ते केलं होतं. आणि मग तरी मी म्हटलं नाही ठीक आहे, जे होईल ते होईल. आज GR आला आणि उद्या आम्हाला ग्राउंडला बोलवलं गेलं, त्यात हॉल तिकीट नाही. बरं. तरीही मी जाऊन ग्राउंड दिलं. ग्राउंडमध्ये मी क्वालिफाय झाले. ग्राउंडमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर माझं मेरिट, ग्राउंडचं मेरिट आधी लागतं, नंतर रिटर्नचं वेगळं लागतं. बरोबर. तर तेव्हाच त्यांनी माझं मेरिट फिमेलमध्ये लावलं. काही ठिकाणी रँडमली मेलमध्ये लोकांचे लावले गेले, 70-73 लोकांपैकी. म्हणजे त्यांच्यातच कोऑर्डिनेट नव्हतं की यांना कुठे ठेवायचं. मला एक सांगा, जसं तुम्ही म्हटलं होतात की ज्यावेळेस मी कॉलम 2 होते, फिमेल आणि मेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलम कोणता भरू हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हे मेरिट लावताना त्यांनी फिमेलमध्ये लावलं. मग त्यावेळेस तुमचा काय लढा होता? काही लोकांचं मेलमध्ये लावलं, काही लोकांचं फिमेल, म्हणजे त्यांच्यात कोऑर्डिनेशन नाही की काय करायचंय. मग फिमेलमध्ये मेरिट लावलं माझं आणि माझ्या जेंडर समोर फिमेल लिहिलं. म्हणजे माझं जेंडर चेंज करून टाकलं. मग माझं इतकंच, अगदी माझं एवढंच म्हणणं होतं की बाबा तुम्हाला जर महिला मध्ये माझं मेरिट लावायचं होतं तर मला महिला म्हणून फॉर्म भरू द्यायचा असता. बरोबर. त्या दिवशी कॉलवर म्हणायला पाहिजे होतं की तू ट्रान्स महिला आहेस तर कागदांची पूर्तता कर, तुझं जे जेंडर आयडेंटिफायचं सर्टिफिकेट असेल किंवा मग रहिवासी असेल किंवा 12th डॉक्युमेंट्स असतील, तू पूर्तता कर आणि फिमेलमध्ये भर. बरोबर. मला काहीच नसतं वाटलं. पण तुम्ही जेव्हा मला फिमेलमध्ये फॉर्म भरू देत नाहीये, तुम्ही मला कोर्टात पळवताय, जे की माझ्याकडे जॉब नाहीये. बरोबर. माझ्याकडे तृतीयपंथीकडे 2च ऑप्शन, एक भीक मागणे, एक सेक्स वर्क करणे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला पळवताय कोर्टामध्ये, कोर्टाच्या लाखोच्या फीस भरून. माझी कुठे ओळख पाळकी कुणाशी, मी कुठून सरकारी वकील घेऊन मी काय करू मला नाही माहिती काहीच. कोर्टांच्या तुम्ही मला पळवलं आणि त्यानंतर तुम्ही माझं मेरिट फिमेलमध्ये लावताय. तर हे ॲक्च्युली मी सरळ असा आरोपच करेन गव्हर्नमेंटवरती की त्यांची थिंकिंग खूप निगेटिव्ह आहे. आधीपासूनच ज्यावेळेस त्यांनी मॅटच्या आदेशाला चॅलेंज केलं, हे मला तेव्हाच समजून चुकलं होतं की हे लोक निगेटिव्ह आहेत. पण असं वाटलं नव्हतं की ते अशा प्रकारे आमचा खेळ करतील म्हणून, आमच्या भावनांचा आणि आमच्या मेहनतीचा. मग आता सिव्हिल ॲप्लिकेशन एक हायकोर्टमध्ये टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता मी एजबार पण झालेले आहे. एवढी लढाई करून माझी फर्स्ट आणि लास्ट भरती होती आणि ती नाही होऊ शकली. कोर्टामध्ये काय होईल मला माहिती नाही आहे. गव्हर्नमेंट म्हणते आमच्याकडे ट्रान्सजेंडर पॉलिसी नाही आहे, पण रायपूर छत्तीसगडमध्ये विशेष सेवा भरती या अनुषंगाने 13 तृतीयपंथींना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलेलं आहे, जे आपलं गव्हर्नमेंटही करू शकतं. ऑलरेडी सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की राज्यस्तरावर तुम्ही तुमच्या पद्धतीने आरक्षण आणि जे विकासाची योजना असतील ते तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे, असे आदेश असतानाही. आणि आपल्या शेजारच्या राज्यांनी दिले, कर्नाटकने 1% दिले, त्यांनी पोलीस भरतीमध्ये तिकडे ट्रान्सजेंडर आहेत. छत्तीसगड रायपूरला आहेत, आंध्र प्रदेशलाही आहे. मग आपला विकसित असणारा महाराष्ट्रच या बाबतीत का मागे आहे असं मला वाटतं. नक्कीच. एकंदरीत तू जसं म्हटलं की नॅरो माइंडेड लोकांच्यामुळं तुमचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्या पोलीस भरतीमध्ये जेव्हा ती प्रक्रिया तू पास करत होती, एक टप्पा गाठत होतीस, त्यावेळेस तुला आलेला चांगला आणि वाईट अनुभव काय, नेमकं काय वाटतं तुला? एकंदरीत तू त्या प्रक्रियेतून गेलेली आहेस, तर तुला काय अनुभव आला त्याच्यामध्ये? बापरे, यात अनुभव मला खूप प्रकारचे आले. सगळ्यात अगोदर मी फर्स्ट ट्रान्सजेंडर होते की जिनी ह्या प्रकारचं प्रश्न निर्माण केला होता की मी पोलीस का नाही होऊ शकत. मग आणि मला खूप जण असेही म्हणले की अगं तू एकटी म्हणले नाही असं काय होणार आहे, तू कोर्टात गेले नाही काय होणार आहे, काही होणार नाही आहे, ते तुला काही देणार नाही आहे, तू आहेस कोण म्हणजे एवढी, ते काही नाही मानत, ती जी म्हणजे त्यांसाठी काही नाही आहे. तरीही मी संविधानावर विश्वास ठेवते आणि भारताच्या न्यायव्यवस्थेवर माझा खूप विश्वास आहे आणि मी एक एज्युकेटेड पर्सन आहे आणि माझ्यासारखे कितीतरी आहेत. मग कुणाला तरी कोणत्या तरी निकिताला लढावं लागणार आहे. ती पोलीस होईल ना होईल हा वेगळा भाग आहे, पण एक संघर्ष हा चालू झाला पाहिजे. आणि मी पोलीस होईल का नाही मलाही माहिती नाही. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात तितकंच होतं की का मला याची उत्तरं हवी होती. आणि म्हणून मी ही लढाई करत असताना मी जेव्हा मॅटकोट हायकोर्ट केलं आणि तिकडून जेव्हा पॉझिटिव्ह आपली न्याय व्यवस्था जेव्हा इतकं चांगलं समजून घेत होती या गोष्टीला, तर कुठेतरी मला अजून बळ आलं होतं.
पण ज्या वेळेस मी मंत्रालयात खेटा घालत होते, ज्यावेळेस मी शासनाच्या सचिवांना भेटत होते, तर त्यांच्याशी बोलून मला इतकं मात्र नक्की कळालं की हे लोक पक्के ट्रान्सफोबिक आहेत. ओके. मी गेल्यानंतर ते मला चहाचा कप देऊन मॅडम बसा म्हणून बोलणार, पण मी गेल्यानंतर चर्चा होणार की बापरे ह्या लोकांना पोलीस भरतीमध्ये कशाला घ्यायचं. ॲक्च्युली पितृसत्ताक समाज पद्धती असल्यामुळे फक्त पुरुषांचं सगळीकडे राज्य हवं अशी आपल्याकडे स्थिती असताना महिलाही अधिकारी झाली तर तेही पुरुषाला शर्मेचं वाटतं की यांच्या खाली मी कसा. आणि त्यातल्या त्यात महिलांना इथे एवढं कमी दुय्यमच लेखलं जातं, शेवटी महिलांना दुय्यमच लेखलं जातं. आणि मग त्या अनुषंगाने आम्हाला तृतीय, आणि त्यात तर आम्ही तुमच्या कामाचे नाही आहोत, म्हणजे आम्ही रिप्रोडक्टिव्ह नाही आहोत ना. महिला तरी रिप्रोडक्टिव्ह आहे तर ते तुम्ही त्यांना दुय्यम समजताय, मग आम्ही तुमच्यासाठी काहीच कामाचे नाही आहे, रिप्रोडक्टिव्ह नाही आहेत आम्ही. मग त्यामुळे आम्हाला अत्यंत घाणेरडं समजण्यात आलं. आणि मग हे घाणेरडे लोक पोलीसच्या वर्दीमध्ये बट्टा लागेल असं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की 3 जातींमध्ये म्हणते मी, जाती म्हणजे माझ्यासाठी 3च जाती आहेत, स्त्री, पुरुष आणि ट्रान्स. तर ह्या 3 जातीमध्ये असं कोणी छाती ठोकपणे सांगू शकतं का की महिला 100% चांगल्या आहेत किंवा पुरुष 100% चांगले आहेत किंवा ट्रान्स 100% चांगले आहेत? असं नाही आहे. प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक प्रकारचे लोक आहेत, कारण प्रत्येकाचे आई वडील, गाव, शिक्षण, संस्कार हे वेगळं आहे. मग पुरुषांमध्ये जर पुरुष रेपिस्ट आहेत तर आम्ही असं म्हणतो का बापरे पुरुष चांगले नसतात त्यांना पोलीसमध्ये घेऊ नका? कितीतरी मुली घर सोडून पळून जातात, आईवडिलांचे खून करतात प्रेमासाठी, मुलं पळवतात महिला. मग आम्ही म्हणतो का बापरे त्या महिला चांगल्या नसतात, तुम्ही महिलांना याच्यात घेऊ नका? मग असं जर बघायला गेलं तर मग कुणालाच कोणत्या नोकरीत घेतलं नाही पाहिजे. नक्कीच. ट्रान्समध्ये तुम्ही अशी अपेक्षा नाही करू शकत सगळे चांगले असावेत. असतील काही लोक चांगले नसतील, तो त्यांचा संस्काराचा भाग आहे, त्यांच्या शिक्षणाचा भाग आहे की ते चोऱ्या करत असतील, भीक मागत असतील, काही गोष्टी करत असतील, पण त्याचा हा अर्थ नव्हे की ट्रान्स लोक शिकलेले नाही आहेत. नक्कीच. निकिता, विषय खूप रंगत चाललेला आहे. पण मला म्हणजे पुढचा प्रश्न माझा असा असेल की निकिता पोलीस होऊ शकली नाही, आज ती एज बार झाली शासनाच्या नियमानुसार, पण निकिताने जो लढा दिलाय, सुरुवात केलेली 2 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर तुझ्यासारख्या अनेक निकिता अशा देशभरातून उभ्या राहिलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातूनही, की त्या तुझ्या पाहून ते हिंमत करतायत आणि ते देखील पोलीस भरती करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुला काय वाटतं त्यासाठी? सर, मला एक गोष्ट इथे प्रामुख्याने सांगायला आवडेल की ज्या वेळेस पोलीस भरतीसाठी हायकोर्टाने मॅट कोर्टाने निकाल पॉझिटिव्ह दिला, त्यावेळेस गव्हर्नमेंटने GR पास केला की येणाऱ्या प्रत्येक भरतीमध्ये तृतीयपंथी कॉलम आता आवश्यक असेल. आणि त्यामुळे मला आनंद वाटतोय की आता आलेल्या वनीकरण भरतीत ट्रान्स मुलींनी फॉर्म भरलेत, तलाठी भरतीत मुलींनी फॉर्म भरले, त्यांचा अभ्यास चालू आहेत, पोलीस भरतीत तर आहेच आहे, पण प्रत्येक ठिकाणी आता ट्रान्सला इथून पुढे मी पोलीस होईल ना होईल हा विषय नाही आहे. माझं 35 वर्ष आयुष्य गेलेलं आहे, माझ्या एवढ्या सर्जरी झालेल्या आहेत, मी पुढचे 5 वर्ष जगेल की 10 वर्ष जगेल याचंही मला माहिती नाही आहे मला. पण एक व्यक्ती म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून मी फक्त तृतीयपंथींसाठी नाही, मी ऑल ओव्हर लोकांसाठी काम करते, कारण ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मला वाटतं की मी हे करायला पाहिजे, तर मी केलं. आणि मला आनंद आहे की मी पूर्ण जरी सक्सेस नसले तरी ॲटलिस्ट मी कॉलम आणू शकले. या समाजाला तू काय सांगशील? एक त्याच्या अगोदर एक प्रश्न असा आहे की आरक्षणासाठी राज्यभरात प्रत्येक समाज उतरला आणि आपल्याच पैकी एक महिला जी आहे ती पण देखील उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसलेली आहे जळगावच्या, आणि तिचंही 1% आरक्षण ही एक मागणी आहे, त्याला तुम्ही सगळी लोक पाठिंबा देत आहेत. नेमकं काय भूमिका आहे तुमची? तृतीयपंथी हक्कवाधिकार संघर्ष समितीतर्फे आम्ही आंदोलन करतोय आणि आंदोलनाची मी आंदोलन समन्वयक आहे. आणि ज्या शमीबाताई पाटील बसलेल्या आहेत उपोषणाला हॉरिझॉन्टलसाठी, तर त्या मुख्य कोऑर्डिनेटर आहेत. समांतर आरक्षण आम्ही 1% असं मागतोय की एक तर केंद्र शासनाने आदेश दिलेले आहेत, आपल्या आजूबाजूच्या राज्यांनी ते अंमलात आणलेले आहेत, आणि जे आरक्षण आम्ही मागतोय ते अत्यंत संविधानिक आणि कायद्यातलं आहे. आणि हॉरिझॉन्टल मागण्याचं हे कारण आहे की तृतीयपंथी व्यक्ती कोणत्या पर्टिक्युलर समाजात जन्माला येत नाहीत. ब्राह्मण, मराठा, चंबार, कुंभार, मुस्लिम सगळे समाजातले तृतीयपंथी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये व्हर्टिकल आरक्षण मागणं हे चुकीचं होईल, कारण ते उच्चवर्णीय समाजांना जाईल. त्यामुळे आम्ही समांतर मागतो की आमच्या जातीमध्ये जी आमचं कास्ट असेल, आमच्या कास्टमध्ये तुम्ही आम्हाला व्हर्टिकल आरक्षण द्या, जसं अपंगांना असतं. आणि ह्या आरक्षणाची जी फाईल आहे
ती सगळे टप्पे पार पुढे गेलेली आहे. पण समाज व न्याय हक्क विभागाचे जे सचिव आहेत सुमंत भांगे, जो माणूस अत्यंत निगेटिव्ह आहे ट्रान्ससाठी, ह्या व्यक्तीने ही फाईल मागच्या 6 महिन्यापासून आडून धरलेली आहे. आणि काल आम्हाला अशी माहिती मिळाली की ती फाईल पुढे करण्यात आली आहे, पण त्यातून आरक्षणाचा मुद्दाच वगळण्यात आलेला आहे. म्हणजे एकूणच जाणीवपूर्वक फक्त आम्हाला मागे ढकलण्याचा प्रयत्न होता की सरकारने काय करावं की जे लोक आहेत चांगले एज्युकेटेड आहेत, चांगलं करू पाहतात, त्यांना प्राधान्य द्यायला हवं, घरं द्यायला हवी, शिक्षणाच्या सवलती द्यायला हव्यात. आज मी 35 वर्षाची, पण आज तुम्ही व्यासपीठ दिले म्हणून मी व्यक्त झाले. कदाचित हे व्यासपीठ मला मी 10-15 वर्ष असताना, 16-20 वर्ष असताना भेटलं असतं, तेव्हाही मला व्यक्त होता आलं असतं. पण चलो कोई बात नाही, देर आहे दुरुस्त आहे. नक्कीच एकंदरीत जे शिकलेले आणि जे सुशिक्षित आहेत आणि जे उच्च शिक्षित आहेत, सरकारने यांचा विचार करावा अशी निकिताची मागणी आहे. पाहत रहा तरुण भारत लाईव्ह, जळगाव.